पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जागेच्या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा मुद्दा बाहेर काढण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारे आणि जलील यांनी केलाय। हा आरोप करताना सुषमा अंधारे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा उल्लेख केलाय। या आरोपांमुळे पुण्यात आणखी राजकीय हंगामा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पाय जो खोलात जात आहे त्यांना मदत करण्यासाठी आणि जैन ट्रस्टच्या जमिनीचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक मेधाताई आत्ता हा सगळा आकांडतांडव करताहेत। पण आमचं पुन्हा एकदा म्हणणं असेल की तुम्ही इकडचं तिकडचं काही बोलू नका। आरएसएस की जैसी स्ट्रैटेजी रहती है कि फौरन मुद्दे को ढकेल दिया जाए करके। अब वो मुद्दे के बारे में चर्चा हो रही क्या? किसी ने मुझसे ये सवाल किया है क्या कि साहब वो वहां का जमीन का घोटाले का मुद्दा क्या हुआ? आपने सवाल क्या किए कि साहब वो मस्जिद का। तो यही एग्जैक्टली नमाज का जो मुद्दा है वो उसको भटकाने के लिए किया गया है। कितने टाइम वहां पर मस्तानी ने नमाज पढ़ी होंगी ये उस वक्त है तो किसी को कोई परहेज नहीं था। लेकिन ये नए नए जो अभी चिंकू पिंकू जो आ गए हैं ना, जो हिंदुत्व का अपना ये कि हिंदुत्व का पूरा बोझ जो है वो मेरे कांधों के ऊपर है, उसमें वो महिला एमएलए है जो बार बार ऐसे मुद्दों को लाकर कहीं ना कहीं मीडिया के अंदर वो अपने आप को आगे बढ़ाने की कोशिश कर रही है। जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा व्यवहार हा पूर्णपणे रद्द करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। मोहोळ यांची जर का भूमिका प्रामाणिक असेल, त्यांचा काही या व्यवहाराशी संबंध नसेल तर अजूनही त्यांना एक संधी आहे। त्यांनी पुढाकार घ्यावा आणि केंद्र सरकारमध्ये असणारं त्यांचं वजन, राज्य सरकारमध्ये असणारं त्यांचं वजन वापरावं आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द करावा। स्थगितीवर आम्ही समाधानी नाही, पूर्णपणे व्यवहार रद्द करावा। तोपर्यंत आमचा संघर्ष चालू असेल आणि हा व्यवहार रद्द होणार नसेल तर मी मोहन भागवतांच्या पर्यंत जाईन, भैया जोशी पर्यंत जाईन, अमित शहाच्या पर्यंत जाईन, पण मी गप्प बसणार नाही। या विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। हिंदू मुस्लिम भाई भाई सगळ्यांचं रक्त हे लाल आहे अशी प्रतिक्रिया मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। पुण्यातील शनिवारवाडा प्रकरणावरती भरणेंनी भाष्य केलंय। टेंभुर्णीमधील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुस्लिम समाजाला पुढे घेऊन चला असं आवाहन देखील भरणेंनी केलंय। मुस्लिम समाजाबाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांची भूमिका ही रोखठोक राहिलेली आहे की ज्या वेळेस आणि आम्ही सुद्धा दादांचं एकच वाक्य असतं की शेवटी हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सगळेजण आपण भाई भाई आहोत, सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं रक्त शेवटी लाल आहे की विनाकारण भेदभाव करणं हे बरोबर नाही। आणि याच्या अगोदर सुद्धा राज्यामध्ये मुस्लिम समाजाविरोधात ज्यांनी काय भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधात दादांनी चोख असं उत्तर दिलेलं आहे। ऐन दिवाळीत काल राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली। पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव तर विदर्भामध्ये बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळला येलो अलर्ट देण्यात आलाय। नालासोपारा पूर्वेकडील साई बाजार या इमारतीच्या मागे असलेल्या गोदामाला आग लागली। या 4 गोदामं जळून खाक झालीत। वसई विरार अग्निशमन दलाच्या 3 गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या असून सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। विरार येथील जकात नाका परिसरात काल रात्री 10:30 वाजता एका 4चाकी वाहनाला अचानक आग लागली। सुदैवानं गाडीमध्ये त्यावेळी कोणीही प्रवासी नव्हता। विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली आणि या आगीमध्ये गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय। नागपूर शहरात रात्रभरात फटाक्यांनी 6 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत। यात मोठी आग ही 8 रस्ता चौकातील रिलायन्स स्मार्ट स्टोअरला लागली। या आगीमध्ये स्टोअरमधील संपूर्ण साहित्य हे जळून खाक झालंय। 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं। या आगीमध्ये लाखो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय। या व्यतिरिक्त आगीच्या 5 घटना या शहराच्या वेगवेगळ्या भागामधून समोर आल्या आहेत।
बारामतीतील फलटण रोड परिसरात असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत या आगीवरती नियंत्रण मिळवलंय. शहरातील 80 फूट रोड भागामध्ये काल संध्याकाळी 2 दुचाकीस्वारांचा किरकोळ अपघात झाला. मात्र या अपघातानंतर 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवलेला असून सध्या या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरती व्हेल मासा हा मृतावस्थेमध्ये आढळलाय. 100 फूट लांबीचा मृत व्हेल मासा समुद्र किनाऱ्यावरती वाहून आला आणि ही बातमी कळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमलेली होती. एवढा मोठा व्हेल मासा पाहून लोक हे आश्चर्यचकित झाले. सुमारे 40 टन वजनाचा हा व्हेल मासा कसा मरण पावला याचा तपास सध्या सुरू आहे. पाकिस्तानमध्ये आणखी एका भूकंपाने जमीन हादरली आहे. रिस्टर स्केलवरती त्याची तीव्रता ही 3.8 इतकी मोजण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, ज्यामुळे पाकिस्तानी लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. भूकंप 10 किलोमीटर खोलीवरती झालेला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतिक सरकारनं तहरीक-ए-तालिबानचा कमांडर काझिमवरती 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. पाकिस्तान लष्करावरती तहरीक-ए-तालिबाननं केलेल्या हल्ल्यामध्ये एक लेफ्टनंट कर्नल आणि मेजरची हत्या झालेली होती. त्याचं मास्टर माइंड काझिम हा होता असा पाकिस्तानचा दावा आहे. कुर्रम जिल्ह्यातील तो निवासी आहे. सैन्याच्या ताफ्यावरील हल्ला, शिया यात्रेकरूंवरील हल्ला, कुर्रम जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी जावेदुल्लाह मसूद यांच्या हत्येचा प्रयत्न हे त्याच्यावरती आरोप आहेत. युरोपियन देश आयर्लंडमध्ये प्रचंड निदर्शनं सुरू झालेली आहेत. 10 वर्षांच्या मुलीवरती झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राजधानी डेब्लिनमध्ये हिंसक निदर्शनं सुरू झालेत. एका आफ्रिकन निर्वासितानं मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे निर्वासितांविरुद्ध जनतेचा रोष हा निर्माण झालाय. हजारो लोक निदर्शकांमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांनी हिंसाचार शांत करण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत. निदर्शनं रोखण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागलाय. निदर्शकांनी रस्ते अडवले आणि घोषणाबाजीही केली. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांची रवानगी मंगळवारी पॅरिसच्या ला सांते तुरुंगामध्ये करण्यात आली. इथं 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ते भोगणार आहेत. फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला तुरुंगवास भोगावा लागतोय. 2007च्या राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान लिबियामधून बेकायदेशीर निधी स्वीकारल्याबद्दल न्यायालयानं त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली, ज्यामध्ये 2 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आहे. युक्रेनच्या सुमी शहरामध्ये रशियानं ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या 4 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 16हून अधिक नागरिक या हल्ल्यामध्ये जखमी झालेत. या ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. पश्चिम बंगालमधील बराकपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बराकपूरच्या ईश्वरपुरी भागामध्ये एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. पेंट ऑइल बनवणाऱ्या केमिकल फॅक्टरीमध्ये ही आग लागली आणि त्यानंतर लगतच्या कापड कारखान्यात देखील आग लागली. अग्निशमन दलाच्या 24 गाड्यांच्या आधारे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, परंतु तोपर्यंत लाखो रुपयांचा माल हा जळून खाक झाला होता. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी. यावेळी त्यांनी भारतीयांना शुभेच्छा दिल्यात. या सोहळ्यामध्ये अमेरिकेतील भारतीय अमेरिकन सदस्य वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अशी मोदींनी हमी दिल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आपल्या निरागस अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावरती राज्य करते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ती वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. नागा चैतन्यसोबत घटस्फोट, आजारपण, वडिलांचं निधन यामुळे ती स्क्रीनपासून काही काळ दूर गेलेली होती. मात्र आता समंथा तिच्या नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. दिग्दर्शक निधी मोरूला तिने डेट केलेली आहे आणि काही दिवसांपासून या डेटची चर्चा रंगलेली होती. आता तिने दिवाळी साजरी केल्यामुळे चर्चांनाही उधाण आलंय.